पडिले वळण इंद्रिया सकळा. बरोबर, आपल्या इंद्रियांना ज्या काही सवयी लागतात त्या कधी कधी खूप घातक ठरू शकतात. अशीच एक कथा आपण पाहणार आहोत. नमस्कार मित्रांनो, मी शुभांगी तुम्हा सर्वांचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत करते. तर मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत एका पोपटाची सवय. एका माणसाने पोपटाला घरी पिंजऱ्यात बंद करून ठेवलं होतं. त्याला पोपट खूप आवडायचा. पोपटाचे तो खूप लाड करायचा. पोपटाला काय पाहिजे ते सगळं काही तो पिंजऱ्यात खायला पुरवायचा. थोड्या दिवसाने माणसांमध्ये राहून राहून पोपट माणसांची बोलीभाषा शिकायला लागला आणि माणसांची बोलीभाषा पोपटाला यायला लागली. त्यामुळे घरातले सगळेच त्या पोपटाचं खूप कौतुक करत होते. पोपट आता सगळ्यांचाच फेवरेट बनला होता. सगळेजण त्याला खूप प्रेम करायचे. काय पाहिजे त्याला, टोमॅटो, डाळिंब, मिरची, काय पाहिजे ते सगळं त्याला पिंजऱ्यात द्यायचे. पण आता बाकीचे पोपट जेव्हा फिरायचे तेव्हा या पोपटाला दुःख व्हायचं की अरे, मलाही बाहेर जाऊन त्यांच्यासारखं उडायचंय, मलाही बाहेर जाऊन त्यांच्यासारखं झाडावरती बसायचंय. पण मालकाने तर त्याला कधी बाहेर सोडलंच नाही. एक दिवस काय झालं, मालकाने पोपटाला पिंजऱ्यात खायला दिलं आणि मालकाला काहीतरी अर्जंट काम आल्यामुळे मालक पटकन घरात गेला आणि त्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडा राहिला. पोपटाला लगेच ते क्लिक झालं की आपल्या पिंजऱ्याचा दरवाजा उघडा आहे, म्हणजे आपल्या आजादीचा हाच तो दिवस. पोपट पटकन तिथून उडून गेला. पोपट उडून गेला, एका झाडावरती जाऊन बसला. तिथे खूप सारे पोपट बसले होते. पण मित्रांनो, हा पोपट झाडावर पोचेपर्यंत अगदी थकून गेला होता. पूर्ण तो दमला होता, कारण त्याला उडायची सवयच राहिली नव्हती. त्याची सवय पूर्ण बंद झाली होती. आता बाकीचे पोपट त्यांच्या त्यांच्यामध्ये बोलत होते. याला त्यांची भाषा येत नव्हती, म्हणून हा या माणसांच्या भाषेमध्येच त्याच्यासोबत बोलत होता. बघा, आता पहिली तर गोष्ट काय झाली, या पोपटाला बाकीच्या पोपटांप्रमाणे भाषा आली नाही. तो पूर्ण त्यांची भाषा विसरून गेला होता. त्यानंतर याला सगळं आयतं खायची सवय लागली होती. काय पाहिजे आवडीचं सगळं त्याला पिंजऱ्यात मिळायचं. त्याच्यामुळे त्याला स्वतःचं अन्नही शोधता आलं नाही. आणि पोपट घरात पिंजऱ्यात अगदी सुरक्षित असल्यामुळे या पोपटाला ऊन, वारा, पाऊस कसलीच सवय नव्हती. एक दिवस खूप पाऊस आला तर तो पोपट आजारी पडला. बाकीचे पोपट मस्त त्या पावसाचा आनंद घेत होता, पण हा आजारी पडला. नंतर सगळे त्यांचं अन्न शोधायला निघाले. हाही त्यांच्या बरोबर गेला, पण याला याचं अन्न कुठंच मिळालं नाही, कारण याला माहीतच नाही कुठल्या झाडावर काय भेटणार आहे आणि आपल्याला काय खायचं आहे ते. शेवटी तो थकला, त्याला काही खायला भेटलं नाही. मित्रांनो, तो थकल्यामुळे त्या झाडाखाली पडून राहिला. त्याला आता उडताही येत नव्हतं आणि इकडे त्याचा मालक त्याला खूप शोधत होता. पोपट हरवला, पोपट हरवला. पण हा मालकही त्या पोपटाला शोधू शकला नाही, कारण की तो पोपट तसाच एका झाडाखाली पडलेला होता. काही दिवस गेले मित्रांनो, तो पोपट अगदी मरून पडला, कारण त्या पोपटाला उडताही आलं नाही, स्वतःचा पावसापासून बचावही करता आला नाही आणि स्वतःसाठी अन्नही शोधता आलं नाही, म्हणून पोपट मरून पडला. म्हणून मित्रांनो, पडिले वळण इंद्रिया सकळ. आपल्याला ज्या काही सवयी लागतायत त्या चांगल्या आहेत की वाईट आहे, या सवयी माणसाला वेळेत कळायला पाहिजे. आणि माणूस कितीही सुधारला, माणूस कितीही बदलला तरी आपल्या संस्कृती आपण जपल्याच पाहिजे, म्हणजे पोपटासारखी आपलीही हाल होणार नाही. बरोबर ना? तर मित्रांनो, तुम्हाला आजची ही कथा कशी वाटली मला कमेंट करून नक्कीच कळवा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.